आपल्या कुठल्याही आणि कोणत्याही भाषणाची सुरुवात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे करणारे आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख टाळणारे शरद पवार परवा रायगडावर गेले होते. निमित्त होतं निवडणूक आयोगाने त्यांना दिलेल्या तुतारी हे चिन्हाचं अनावरण. मग त्या तुतारी या चिन्हाचं लॉन्चिंग किंवा अनावरण करण्यासाठी शरद पवारांनी रायगड हे ठिकाणच का निवडलं? मराठ्यांची राजधानी असलेला रायगड किल्ला वयाच्या 80व्या वर्षी रायगड चढताना डोलीमध्ये असलेल्या शरद पवारांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला. तो प्रश्न काय होता तो तुम्हीच एकदा पाहून घ्या. साहेब, रायगडावर किती वर्षांनी येणं झालं साहेब? 40. साहेब, रायगडावर किती वर्षांनी येणं झालं साहेब? 40. पत्रकाराच्या या प्रश्नावर स्वतः उत्तर देताना थोरल्या पवार साहेबांनी 40 वर्षांनी रायगडावर आलो असं उत्तर दिले. तुतारी या चिन्हाचं अनावरण म्हणा किंवा लॉन्चिंग म्हणा, त्यासाठी पवारांनी रायगडच का निवडला ते आपण पुढील 3 कारणांमधून समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहता येतील. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट जून 2023 मध्ये बाहेर पडला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पक्षफुटीनंतर इलेक्शन कमिशनने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असं डिक्लेअर करून त्यांनाच घड्याळ हे चिन्हही बहाल केलंय. मग आता या मोठ्या घडामोडीनंतर काही दिवसांपूर्वीच इलेक्शन कमिशनने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले. याच तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यासाठी शरद पवारांनी मराठ्यांची राजधानी असलेला रायगड किल्ला का निवडला? हा रायगडच का निवडला? तर यामागे मराठा मते मिळवण्यासोबतच सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रश्नी सरकार विरोधात भयानक वातावरण तयार झाले, ज्याची मागणीच मराठा समाजाने केलेली नाही असं फसवं आरक्षणाचं गाजर सरकारने मराठ्यांना बळजबरीने देण्याचा प्रयत्न चालू केलाय. मग आता शरद पवार राजकारणातील चतुर खिलाडी अशावेळी नाराज मराठ्यांचं मन आपल्याकडे वळवण्यासाठी ही केलेली त्यांनी खिळी असू शकते. आणि या कारणामुळेच शरद पवारांनी रायगड इथंच तुतारी या चिन्हाचं अनावरण करण्याचं निश्चित केलेलं असू शकतं. पक्षचिन्ह लॉन्चिंग करण्याचं ठिकाण रायगडच का याचं दुसरं एक कारण असू शकतं. आपण मंगलप्रसंगी कार्यक्रमात तुतारीचं प्रयोजन करतो. छत्रपती शिवरायांच्या काळापासून तुतारीला विशेष असं महत्त्व आलेलं आहे. मग या तुतारी या चिन्हाचं इथं तिथं लॉन्चिंग करण्यापेक्षा रायगडासारखं ऐतिहासिक ठिकाण निवडणं एक उत्कृष्ट टायमिंगचं उदाहरणच शरद पवारांनी साधलेलं असू शकतं. पक्षचिन्ह लॉन्चिंगचं रायगडच का हे तिसरं कारण लक्षात घेताना मुळात शरद पवार हे मराठा विरोधी आहे. पूर्वी सहज शक्य असतानाही मराठा समाजाला त्यांनी आरक्षणापासून लांब ठेवल्यामुळे आणि प्रमाणापेक्षा जास्त सेक्युलर भूमिका स्वीकारल्यामुळे मराठ्यांचं लहानात लहान मुलगा सुद्धा, यामध्ये आपण गरजवंत मराठ्यांचा म्हणू, तो सुद्धा शरद पवारांना मराठ्यांचा कैवारी मानत नाही. आणि या गोष्टीमुळेच म्हातारपणाकडे झुकलेल्या शरद पवारांना आपली मराठा विरोधी छबी पुसण्यासाठी तुतारी चिन्हाचं अनावरण रायगडावरून व्हावं असं कदाचित वाटलेलं असू शकतं. मुळामध्ये शरद पवारांनी छत्रपती शिवरायांना आपल्या उभ्या राजकीय आयुष्यात छत्रपतींचा महाराष्ट्र असं कधी म्हटलंच नाही. त्या उलट छत्रपतींना जाणता राजा न म्हणता कुळवाडी भूषण म्हणणे, यामध्ये मुस्लिम मतदार नाराज होईल या कारणामुळे आयुष्यभर छत्रपती शिवरायांची आठवणही त्यांनी कधीच केली नाही. पण पक्ष आणि पक्षचिन्ह हातातून जाताच त्यांना छत्रपतींच्या राजधानीची आठवण आली आणि शेवटी तुतारी या पक्षचिन्हाचं अनावरण करण्यासाठी रायगडाची माती त्यांना कपाळाला लावावीच लागली. आता मुळात ही तुतारी किती मोठ्याने वाजेल हे येणारा काळच ठरवेल. पण आयुष्यभर शिवरायांपासून लांब पळणाऱ्या शरद पवारांना सरते शेवटी तरी शिवरायांची आठवण पक्षचिन्ह गेल्यावर तरी आली. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.